संजय आत्माने प्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अपराधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, गुन्हा दाखल झालाच पाहिजे, प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, सखोल चौकशी झालीच पाहिजे, सखोल चौकशी झालीच पाहिजे, गुन्हा दाखल झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, क्रांतिगुरु लवजित साळवेंचा विजय असो, क्रांतिगुरु लवजित साळवेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा लहुजी साळवेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लहुजी साळवेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो, साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा अॅट्रॉसिटी दाखल अॅट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे, सखोल चौकशी झालीच पाहिजे, सखोल चौकशी झालीच पाहिजे, अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा झालाच पाहिजे, अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाल मतंगा अरे झंडा लेके अरे झंडा लेके संजय आदमाने यांचा 21 जून रोजी अत्यंत संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे. प्रत्यक्षदर्शी जो सोबतचा व्यक्ती होता तो म्हणतो जांभळाच्या झाडावरून पडून मृत्यू झालेला आहे. मात्र प्रत्यक्षात संजय आदमाने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. त्यांच्या बरगड्या 3 ठिकाणी तुटलेल्या होत्या. हात 2 ठिकाणी फ्रॅक्चर झालेला होता. पाय फ्रॅक्चर झालेला होता. मणक्याचे 2 ठिकाणी हात मोडलेले होते. डोळा फुटलेला होता आणि याही उपर बऱ्याच ठिकाणी त्यांना मार लागलेला होता. जर 20 फुटाच्या झाडावरून पडून जर हा मृत्यू होत असेल तर यामागे नक्कीच घातपाताचा संशय आहे. मग संजय आदमाने यांच्या पत्नी सुनीता आदमाने यांनी पाचोड पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार अर्ज देऊनही पाचोड पोलीस या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करत नाही. प्रकरणात चालढकल होत केली जात आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे की या प्रकरणात पाचोड पोलिसांवर राजकीय दबाव येत आहे. राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक जे आहेत त्यांनी तात्काळ त्यांनी मागील 15 दिवसात जे काही कॉल केलेले आहेत त्यांची कॉल डिटेल्स मागवावी व कुठल्या राजकारणाचा त्यांच्यावर दबाव आहे याचा शोध घ्यावा. तसेच पाचोड येथे जी घटना घडलेली आहे या घटनेचं जे बघितलं तर याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करायला हवा. मात्र प्रत्यक्षात बीट अंमलदार दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास गेलेला आहे. तपास हा पारदर्शक होणार नाही. यामुळे तात्काळ पोलीस अधीक्षक किंवा पोलीस DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास द्यावा अशी मागणी लवप्राण संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. बरं, हे प्रकरण पोलिसांचं आहे. तुम्ही कमिशनर किंवा SP च्या कार्यालयासमोर न करताच कलेक्टरांच्या समोर करताय. या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षकांना 8 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे. मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयाकडनं त्या संदर्भात कारवाई झाली नाही. यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी आणि थोड्या वेळानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांना या संदर्भात निवेदन देणार आहोत. बरं, मागणी मान्य नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल? संजय आदमाने
संशयास्पद मृत्यू प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास लहुप्रहार संघटनेच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन उभारलं जाईल. आपलं नाव सांगा. संतोष शंकरराव पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लहुप्रहार. आमच्या पतीला घरातून उठून नेलं आणि विहिरीची मोटर काढण्यासाठी नेलं होतं आणि त्यांना इतकं जखमी अवस्थेत आणलं का त्यांचं असं लगे बोलण्याची सुद्धा शक्यता नव्हती आणि त्यांना इतका मार लागलेला होता. डोकं फुटून डायरेक्ट मेंदू बाहेर आलेला होता, हात मोडलेला होता, 2 ठिकाणी पाय मोडलेला होता, डोळा फुटलेला होता आणि लय भरपूर मार होता. त्यामुळं आम्हाला अशी शंका आहे का त्यांनी विहिरीतच मृत्यू केलाय. नाही, जांभळाच्या झाडाचा मारच नाही. जांभळाच्या झाडाचा लगेच मार नाहीये, कसाच मार नाही जांभळाच्या झाडाचा. त्यांनी तुमचं कलेक्टर साहेबांना आता काय सांगणं आहे का आमचा गुन्हा दाखल करून घ्या त्यांना असं सांगते. आपलं नाव सांगा. सुनीता संजय आदमाने.